आणि काय ग नीता, हा तिला आत्ता कुठे बरं वाटतंय, लगेच कशाला किचन मध्ये येऊन दिलं? नाही नाही हो, ते मलाच बसून बसून कंटाळा आलेला म्हणून मी आलेले. वा, म्हणजे आईने जादू केली तर. थोड्या वेळासाठी आई आली आणि उत्साह बघायचा. पण हे बघ, आता बरं वाटतंय म्हणून लगेच कामाला लागू नकोस. थोडा आराम कर, अशक्तपणा येईल नंतर. आणि काय ग, हरतालिकाची सगळी तयारी झाली का? हो आई, होतच आली तयारी. सावी, लग्नानंतरची तुझी पहिली हरतालिका आहे आणि या दिवशी नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अगदी निर्जळी उपवास करायचा असतो, माहितीये ना? हो, धरण की उपवास. आपल्याकडं गणपती बसतो ना? म्हणजे काय, अगदी रीतिरिवाजाप्रमाणे गणपती बसतो. तुमच्याही घरी बसत असेल ना? नाही म्हणजे घरात नव्हता बसत, पण आमच्या शाळेत बसतो. 1.5 दिवसातच असतो, पण त्या 1.5 दिवसात ना लय मज्जा येते बघा. म्हणजे मज्जा यायची. आमचे भाऊ ना सगळ्या लहान मुलांना बाप्पाच्या गोष्टी सांगायचे. मी सगळ्या पोरांना घेऊन सगळीकडे डेकोरेशन करायचे. आई सगळ्यांना मोदक खाऊ घालायची. आणि आम्ही बाप्पाची मूर्ती ना बाहेरून नव्हता आणत, आम्ही ती स्वतःच्या हाताने बनवायचो. बरी आहे पोरगी. इथून जाताना जे काय झालं त्यामुळं सैरभैर झाली होती. बरं झालं मी गेले तेव्हा शुद्धीतच नव्हती पोर.